नमस्कार. हरिओम. मी पंडित चैतन्य गुरुजी आपले कर्मकांड दर्शन या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. आजचा विषय आहे आसन आणि आसनाचे नियम. आपण ज्या वेळेला पूजेला बसतो, कोणताही कर्मकांड करतो, त्यावेळेला आपण कोणताही रुमाल घेतो, कोणताही कपडा खाली टाकतो आणि त्यावरती आसन म्हणून बसून जातो. त्याचप्रमाणे काही-काही जणांचं तर मी आजपर्यंत पाहत आलेलो आहे, की ते जमीनसुद्धा झाडत नाही किंवा साफ करत नाहीत आणि त्यावरती सरळ-सरळ येऊन बसतात. आणि अशा वेळेला ते जे पुण्यकर्म करायला जात असतात, त्या पुण्यकर्मांच्या ऐवजी ते त्या ठिकाणी काय करतात, तर ते पाप करतात. ते जे कर्म करायला चालले ते सर्व पुण्य ते क्षीण करतात. ते सगळं पुण्य ते संपवून टाकतात. मग आता या ठिकाणी कोणतं आसन घ्यावं? त्या आसनाचे नियम काय? ते आसन कसं सांभाळून ठेवावं? त्या आसनाची निगा कशी राखावी? आणि कोणतं आसन वापरावं त्याचे काय फळं? हे आज आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. तर पहिलतः आपण ज्यावेळेला आसन टाकत आहोत, त्या अगोदर जी आसनाची जी काही जागा आहे, ती कशी असावी? हे पहिले मी आपणा सर्वांना सांगतो, की आसन हे नेहमी पूर्व, पश्चिम-पूर्व किंवा पूर्व-पश्चिम अशा दिशेने टाकावं. जेणेकरून तुम्ही त्याच्यावरती बसल्यानंतर, आसनावरती स्थानापन्न झाल्यानंतर तुमचं जे मुख आहे, ते पूर्व किंवा पश्चिम या दोन्ही दिशांनाच हवं. हां, जर का तुम्ही भैरव, मग त्याच्यानंतर भद्रकाली किंवा एखादे जे क्रोधी दैवत आहे किंवा तामसिक दैवत आहे, त्यांची जर का तुम्ही आराधना करत असाल, तर तुमचं जे मुख आहे, ते उत्तर किंवा दक्षिण असं असू शकतं. किंतु परंतु ज्यावेळेला आपण सात्विक देवतांचं आवाहन करतोय, पूजन करतोय, होम-हवन करतोय, त्यावेळेला आपलं जे मुख आहे, ते फक्त आणि फक्त पूर्व आणि पश्चिमच असावं, हे लक्षात ठेवा. त्यानंतर ती जी काही जमीन आहे, ती आसन टाकण्यापूर्वीच आणि पूजा सुरू होण्यापूर्वीच गोमूत्र आणि मीठ आणि पाणी या सर्वांनी स्वच्छ केलेली असावी. झाडून पुसून घेतलेली असावी आणि अशा पवित्र जागेवरतीच आपण आपले आसन टाकून आणि बसायचं आहे. या ठिकाणी आता मी माझं आसन तुम्हाला उदाहरणाकरता दाखवतो. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, की हे आयताकृती आसन आहे. तर या ठिकाणी हे जे आसन आहे, याची जी लांबी सर्वात जास्त लांबी जी आहे, ती समोरच्या बाजूला असावी आणि त्यानंतर ही जी कमी बाजू आहे, कमी लांबीची बाजू, ती तुमच्या कडेनं असावी, हे लक्षात ठेवायचं आहे. कधीही ही लहान बाजू समोरून ठेवायची नाही किंवा आसन तुम्ही घातली आणि ती घडी घातल्यानंतर मग तुम्ही आसनावरती अशा प्रकारे बसले, तसंही करायचं नाही, की आसन तुम्ही घडी घातली. ज्यावेळेला तुम्हाला आसनावरून उठायचं आहे किंवा तुमचं काम झालेलं आहे, तुमची पूजा संपन्न झाली आहे, तुमचा होम-हवन सिद्ध झाला आहे, त्याच्यानंतर तुम्ही आसनाची घडी घालत असता. आणि त्यानंतर तुम्ही ज्यावेळेला आसनावरून उठता, त्या अगोदर जे आसन आहे ते थोडंसं समोरच्या बाजूने स्वतःकडे ओढायचं आहे. खाली 2 थेंब पाण्याचे टाकायचे. ते पाणी आपल्या मध्यमा म्हणजेच मधल्या बोटाने ते पाणी थोडंसं घ्यायचं आहे. आपल्या कपाळाच्या मधोमध लावायचं आहे आणि म्हणायचं आहे, "इंद्राय नमः." जेणेकरून तुमचं जे काही कर्म आहे, तुमचा काही जप जो आहे, तो इंद्रदेव नेत नाहीत. नाहीतर आपण म्हणतो, की फक्त माळ जप करत असताना त्याच्यावरती कपडा टाकावा, मग इंद्रदेव जप नेत नाही. असं नाहीये. इंद्रदेव तुमचा जप, पुण्य सर्व काही नेऊ शकतात. जर का तुम्ही इंद्राची आराधना केली नाही, जर का तुम्ही ते पाणी टाकून आणि इंद्राला समर्पण केलंत, तर इंद्रदेव तुमचं जे काही पुण्य आहे, तुमचं जे काही कर्म आहे, ते नेत नाहीत. मग आता या ठिकाणी सर्वांना प्रश्न पडला असेल, की गुरुजी तुम्ही सांगितलं, की आसन कशाप्रकारे ठेवायचं, कशाप्रकारे त्याच्यावरती बसायचं, कशाप्रकारे त्याच्यावरून उठायचं. पण मात्र मग आता हे आसन कोणत्या प्रकारचं असावं? कसं असावं? तर आसन हे नेहमी कंबल, त्याच्यानंतर दर्भ किंवा कुश यांचं असावं. आता भरपूर ठिकाणी आपण पाहतो, की आसनं जे आहेत त्याच्या जागेवरती आपण पाट घेतो. जास्त करून सत्यनारायणाची जी काही पूजा असते त्यावेळेला गुरुजींनी लिस्टमध्ये पण दिलेलं आहे, की 3 पाट आणा. त्याच्यानंतर स्वतःही पाटावरती बसतात आणि आपल्यालाही पाटावरती बसवतात. तर ते चुकीचं आहे. आणि यासाठीचं जे पण काही प्रूफ आहे, तो मी स्क्रीनवरती तुम्हाला देत आहे. वस्त्रासनेच्च दारिद्र्यं पाषाणे रोगसंभवः मेदिन्या दुःखमाप्नोति काष्ठे भवन्ति निष्फलम्. कृष्णाजिन्ये ज्ञानसिद्धिं मोक्षव्याघ्र चर्मणि कुशासने ज्ञानसिद्धी सर्वसिद्धिं च तु कंबले. आता आता या ठिकाणी तुम्हाला जो काही पुरावा दिला आहे, तो ज्या ग्रंथातनं काढण्यात आलेला आहे किंवा घेण्यात आलेला आहे, तो ग्रंथही मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो.
आपल्या सनातन धर्मामध्ये, आपल्या हिंदू धर्मामध्ये 18 पुराणं आहेत. त्या 18 पुराणांपैकी एक पुराण आहे स्कंद पुराण आणि त्या स्कंद पुराणाचा जो उत्तरखंड आहे, त्यामध्ये शिव-पार्वती संवाद आहे आणि त्या शिव-पार्वती संवादामध्ये भगवान श्री शिव हे माता पार्वतींना गुरु कसे असावे, त्याच्यानंतर आपण ज्यावेळेला पूजा-पाठ करतोय, ते पूजा-पाठ करत असताना आपण काय-काय नियम पाळले पाहिजेत आणि आपण कसं राहिलं पाहिजे, हे सर्व काही त्या ठिकाणी गुरूंची महती सर्वात जास्त आहे उत्तरखंडामध्ये. पण मात्र हेही सर्व थोडंसं कर्मकांड आहे त्यामध्ये. तर तिथूनच हा जो काही श्लोक आहे, हा निघालेला आहे. आणि आता भगवान शिवांच्या वरती तर आपण नाहीये किंवा मीही नाहीये. तर भगवान शिवांनी स्वतः ही गोष्ट सांगितलेली आहे, की तुम्हाला चुकूनही पाठ घ्यायचा नाहीये किंवा काष्ठ घ्यायचं नाहीये. जर का तुम्ही लाकडाचा असेल, पाठ लाकडाचाच असतो. कोणत्याही प्रकारे धातू वगैरेचा तर नसतो ना. तर मग पाठ जर का घेताय किंवा काष्ठ जर का तुम्ही ह्या ठिकाणी घेताय, तर तुमचं काय होणार आहे, की तुमचं सर्व कर्म निष्फळ होऊन जाणार आहे आणि ते निष्फळ झाल्यानंतर ते पुण्य करून तर तुमचं काही राहिलंच नाही. तुम्ही कशासाठी कर्म करताय? त्या पाठावरती बसून कशासाठी कर्म करताय? पुण्य कर्म कमवण्यासाठीच ना आणि ते पुण्य जर का तुम्ही कमवू शकत नसाल, तर मग ते काही कामाचं नाहीये. तुम्ही आता काही जण मी पहिले सांगितल्याप्रमाणे काही लोकं वस्त्रावरती बसून आणि पूजा-पाठाला सुरुवात करतात. कपडा टाकून जर का तुम्ही बसत आहात, तर एवढं लक्षात ठेवा, की तुम्ही मग श्री साधक जरी असाल, तरी ही गॅरंटी मी देतो, की तुमच्याजवळ लक्ष्मी येण्याकरता खूप जास्त वेळ लागून जाईल किंवा लक्ष्मी येणार नाही. कारण भगवान शिवांनी या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे वस्त्रावरती जर का बसले आणि वस्त्रावरती बसून जर का कोणतं पूजा कर्म केलं, तर दारिद्र्याची प्राप्ती होती. दरिद्रता येते, अलक्ष्मी येते. त्या कारणास्तव आपल्याला कपड्यावर बसून सुद्धा पूजा-पाठ करायचा नाही. मग आता लोकं म्हणतील, की ठीक आहे, मग आम्ही कपड्यावरती बसत नाही, आम्ही लाकडावर बसत नाही आणि आता आम्ही डायरेक्ट दगडावरती बसतो. तर दगडावरती बसल्यानंतर तुम्ही अतिशय रोगी होता. भगवान शिवांनी काय सांगितलंय, की "पाषाणे रोगसंभवः." जर का तुम्ही पाषाणावरती बसलात, तर तुम्हाला विविध प्रकारचे रोग होतात. आणि या कारणास्तवच आपल्याला पाषाणावरती देखील बसायचं नाहीये आणि पाषाण सुद्धा घ्यायचं नाहीये. जर का पाषाण वगैरे असेल, तर त्यावरती दर्भासन आधी टाकायचं आहे. त्यानंतरच त्याच्यावरती बसायचं आहे. मग त्यानंतर पाषाणाचं जेवढं पण काही तत्व आहे, ते तुम्हाला बाधत नाही. मग आता लोकं म्हणतील, की जमिनीवरती बसतो गुरुजी, जमिनीवरती बसल्यानंतर काय होणार आहे? तर माऊली, जर का तुम्ही जमिनीवरती बसताय, तर तुम्हाला विविध प्रकारचे दुःख हे तुमच्या आयुष्यात भोगावे लागू शकतात. मग ते कोर्ट कचेरी असू शकते, त्याच्यानंतर दवाखाना असू शकतो, त्याच्यानंतर घरातील काही अडचणी असू शकतात, आर्थिक समस्या असू शकतात. जेवढं पण काही आहे, जर का तुम्ही जमिनीवरती बसलात, तर जमीन तुमचं सर्व काही कर्म तर खेचून घेईलच. पण मात्र सर्वात जास्त दुःख जमिनीवरती बसल्यानंतर प्राप्त होतं हेही लक्षात ठेवा. म्हणून डायरेक्टली जमिनीवरती बसून कोणतंही पुण्यकर्म करायचं नाहीये. मग आता या ठिकाणी भविष्यामध्ये तुम्हाला काय चुका करायच्या नाहीयेत, हे तर मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलंय. पण आता काय सुधारणा करायची हे या ठिकाणी सांगतो. तर जर का तुम्हाला ज्ञान हवं असेल, तर ज्ञानाकरता तुम्हाला काय करायचंय, कृष्णासन जे असतं, कृष्ण रंगाचं जे आसन असतं. आता कृष्णाचा रंग कसा होता? तर तो सावळा होता. राखाडी रंगामध्ये थोडासा राखाडी अशा प्रकारचं जे आसन असतं, ते घ्यायचं आहे. जर का तुम्हाला ज्ञानप्राप्ती करायची आहे. ज्ञानप्राप्ती करता तुम्ही पांढरं पिवळं देखील घेऊ शकता. आणि ज्यांना ज्ञानसिद्धींची प्राप्ती हवी आहे, ज्यांना ज्ञान हवं आहे, ज्यांना सिद्ध्या हव्या आहेत, त्यांनी कोणतं आसन घ्यावं? भगवान शिव म्हणतात, की त्यांनी दर्भासन घ्यावं, त्यांनी कुशासन घ्यावं. आता दर्भ आणि कुश हे काय आहे? हे काहीतरी वेगळीच भानगड दिसते. ही वेगळी भानगड नाही, हे कर्मकांड आहे. आता मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो आहे. हे दर्भासन आहे. आता हे जे काही दर्भासन आहे किंवा हे जे काही कुशासन आहे, हे कुशासन घेऊन त्यावरती बसून आणि तुम्हाला जे काही कर्म करायचंय ते तुम्ही करू शकता. तर आता या ठिकाणी सर्व लोकांना प्रश्न पडला असेल, आपल्या सर्वांना प्रश्न पडला असेल, गुरुजींनी तर निम्म्या आसनांवरती सांगितलंय, की याचं हे फळ, त्याचं ते फळ. तर मग मात्र आता खाली घ्यायचं काय? दर्भासन भेटणं मुश्किल, कुशासन भेटणं मुश्किल आहे.
तर व्याघ्र चर्म तर त्याहून जास्त मुश्किल आहे किंवा भेटणारच नाहीये. मग आता करायचं काय, घ्यायचं काय? तर आपण घेऊ शकता हे जे कंबलचं आसन असतं, हे घोंगडीचं किंवा घोंगडी आपण म्हणूया, ते घोंगडीचं जे आसन आहे ते तुम्ही घेऊ शकता. आता ह्यामध्ये 3 रंग येतात, 3 मुख्य रंग आहेत. आता तुमचा जो संप्रदाय आहे, त्या संप्रदायानुसार किंवा तुमचं जे इष्टदैवत आहे, त्या इष्टदैवताप्रमाणे तुम्ही तो रंग घ्यायचा आहे आसनाकरता. त्यात जर का तुमचे विष्णुदेव हे इष्टदेव आहेत, श्रीकृष्ण किंवा विष्णू अवतार हे तुमचे इष्टदेव असतील, तर तुम्ही पिवळ्या रंगाचं आसन घ्या. तुमचं जर का दत्तात्रय, श्री दत्तात्रय हे तुमचे इष्टदेव आहेत, तरी सुद्धा तुम्ही पिवळं आसन घेऊ शकता. जर का कोणत्याही प्रकारची देवी हे तुमचं इष्टदैवत आहे, तर मग आता सरस्वती माता झाली किंवा इतर जेवढ्या पण काही देव्या आहेत, माता भद्रकाली, माता काली यांना सोडून किंवा जे शाक्त उपासक आहेत ते सोडून, तर त्यांना सुद्धा तुम्ही पिवळं आसन घेऊ शकता. मात्र आता जर का शक्ती उपासक आले, शाक्त संप्रदाय आले, तर मग आम्ही काय घ्यायचं? असा जर का प्रश्न पडला असेल, तर तुम्ही घ्यायचंय लाल किंवा गुलाबी रंगाचं आसन. ते देखील तुम्हाला आरामात उपलब्ध आहे. मग आता या ठिकाणी जे शैव संप्रदायी आहेत, त्यांनी कोणता रंग घ्यायचा? तर ते पिवळा रंग घेऊ शकतात. ते लाल रंग घेऊ शकतात आणि ते काळा रंग सुद्धा घेऊ शकतात. पण मात्र आता तुम्ही शैव संप्रदायामध्ये कोणत्या शिवाच्या कोणत्या अवताराला भजत आहात, कोणत्या अवताराला मानत आहात, त्याच्यावरती तो रंग ठरतो आहे. आता जर तुम्ही जर का सरळ-सरळ भगवान शिवांनाच मानत असाल, तर तुम्हाला पिवळा रंग उत्तम आहे. जो शांतीसुद्धा देतो, ऐश्वर्य देतो. त्याचप्रमाणे जर का तुम्ही काळभैरवांचे भक्त आहात, तर तुम्ही राजसी भैरवांचं जर का तुम्ही बघत असाल, राजसी भैरव, तर राजसी भैरवांकडे जात असाल, तर तुमच्यासाठी लाल रंग, पिवळा रंग योग्य आहे. पण जर का तुम्ही तामस भैरवांकडे बघत आहात, स्मशान भैरव झाले, क्रोध भैरव झाले, उन्मत्त भैरव झाले, रुरू भैरव झाले, क्रोध भैरव झाले, तर यांच्याकडे जर का तुम्ही जात असाल, यांची जर का तुम्ही सिद्धी वगैरे प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असाल, तर तुमच्यासाठी काळ्या रंगाचं आसन उत्तम आहे. त्याचप्रमाणे काली, माता भद्रकाली, दशमहाविद्या, 64 योगिनी यांच्या ज्या काही साधना आहेत, यांच्यामध्ये सुद्धा लाल आणि काळा रंग हा वापरला जातो. त्यामुळे तुम्ही ह्या रंगाची आसनं त्यांच्या सिद्धींमध्ये, त्यांच्या पूजांमध्ये वापरू शकता. मात्र आता हे जे काही आसन आहे, हे कुठे ठेवायचं, कसं ठेवायचं हे देखील या ठिकाणी सांगतो आहे. जर का तुम्ही सर्व काही झालं, तुमचं सर्व कर्म झालेलं आहे, तुमचा जप झालेला आहे, तुमचा तप झालेला आहे, तुमचं ध्यान, धारणा, होम, यज्ञ, याग सगळं झालेलं आहे. पण मात्र आता हे आसन ठेवायचं कुठं? आसन अशा ठिकाणी ठेवायचं, ज्या ठिकाणी इतर कोणाचा हात लागणार नाही. शिवाय तुम्ही आसनाला हात तेव्हाच लावायचा, जेव्हा तुम्ही अंघोळ आधी केलेली आहे, तुम्ही शुचिर्भूत आहात, तुम्ही शुद्ध आहात, त्यावेळेलाच आसनाला हात लावायचा आहे. आसन घडी करून, पॅक करून ठेवायचं आहे. त्याला कोणत्याही प्रकारे पाणी लागता कामा नये. जर का पाणी वगैरे लागलं, तर त्याला पूर्णतः मिठाच्या पाण्यात धुवायचं आहे. सूर्यप्रकाशात वाळवायचं आहे. त्यानंतरच ते पुन्हा आपण वापरात घ्यायचं आहे. त्यानंतर जर का कोणाचा हात-पाय लागलाच, तर त्या आसनाला मिठाच्या पाण्यात धुवायचं आहे, नदीमध्ये विसर्जन करून यायचं आहे किंवा समुद्रात विसर्जन करायचं आहे आणि प्रायश्चित्त म्हणून तुम्हाला एकदिवसीय फळावरती उपवास करायचा आहे. फक्त फळं खाऊन 1 दिवस राहायचं आहे आणि तुमचे जेवढे पण काही तुमचे जे काही इष्टदेवता आहेत, त्यांची तुम्हाला क्षमा मागायची आहे. कारण तुम्ही आसनाची नीट निगा राखू शकलेले नाही म्हणून. आता या ठिकाणी मी आपणा सर्वांची रजा घेतो. जर का तुम्हाला असेच व्हिडिओ हवे असतील, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुम्हाला पुढील व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती हवा आहे, हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण पुढील व्हिडिओ नक्कीच त्या विषयावरती आणू. तात्पुरती रजा घेतो. हरिओम.